नागपूरच्या अजनी पोलीस ठाणे हद्दीतील ज्ञानेश्वर नगर परिसरात सोमवारी रात्री गंभीर घटना घडली। जखमी अमन धनराज चौरसिया वय वर्ष 23 हा पाणीपुरीचा व्यवसाय करतो। 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 25 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास त्याची एका आरोपीसोबत किरकोळ वाद झाला होता। तेव्हा वाद मिटला असला तरी मनातील रोष कायम राहिला। 27 एप्रिल रोजी अमन आपल्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी थर्माकोलचे अक्षर घेण्यासाठी पेंटर थर्माकोल दुकानाजवळ गेला होता। त्याच वेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला केला। मुख्य आरोपी दिनेश सोळंकी याने मागून येत अमनच्या डोक्यावर चाकूने वार केला आणि अजय सोळंकी तसेच इतर साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली। या हल्ल्यात अमन गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले। तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भारतीय न्याय संहितेअंतर्गत 118(1), 115(2) आणि 3(5) या कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे। सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। ही घटना नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे। पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथक मधील पोलीस अंमलदार ओंकार बाराभाई यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती हा शताब्दी चौक परिसरातून इतरत्र किंवा अजनी हद्दीतील इतर परिसरात तो येऊन MDची विक्री करणार आहे आणि तो MD स्वतः बाळगून आहे। अशा गोपनीय माहितीवरून त्यांनी सदरची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांना ही माहिती पुरवली। सिद्धांत मस्के पोलीस उपनिरीक्षक यांनी सदरची माहिती आम्हाला व आम्ही आमच्या लगतचे वरिष्ठांना सदरची माहिती पुरवली। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने नवयुवक पिढीवर या MDमुळे एवढे गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर आणि स्वास्थ्यावर होत आहेत आणि संपूर्ण परिवार यामुळे बर्बाद होत आहेत। तर यासाठी आम्ही पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांना आदेश दिले की आपण सदरची कारवाई NDPS तरतुदींचे योग्य पालन करून माननीय ACP श्री नरेंद्र हिवरे साहेब यांचे आदेश घेऊन सदरची कारवाई ही सुरू करण्यात आली असता नमूद आरोपी निलेश हर्षल ब्राह्मणे हा त्याचे गाडी नंबर 6427 एनटॉर्क TVS गाडी ही होती अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळालेली होती। तर त्यानुसार तो ठवरे शाळेजवळ येणार आहे अशी गोपनीय माहिती होती। तिथे सापळा रचला असता सर्व अधिकारी अंमलदार आम्ही पंच फोटोग्राफरसह हजर होतो। नमूद व्यक्ती तिथे आला असता त्याला गाडीतून उतरू देण्यात आले मोटरसायकलवरून आणि मग त्याला सापळा रचून अटक करण्यात आले। तर त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळ एक खाली झिपलॉक पन्नी व 19 ग्राम 430 ग्राम 630 ग्राम MD पावडर सदृश्य वस्तू आढळलेली आहे। त्याला सदरबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरचा MD पावडर आहे। तर त्या अनुषंगाने 2 पंचासमक्ष सदरचा MD पावडर जप्त करून कारवाई करण्यात आलेली आहे। सदर बाबत पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 198/226 कलम 8 क आणि 22 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर कारवाईमध्ये माननीय रवींद्र कुमार सिंगल साहेब, माननीय सहपोलीस आयुक्त आमचे नवीनचंद्र रेड्डी साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब, तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर, त्याच्यानंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार मनीष भलमे, त्याच्यानंतर नरेश सावंतकर आणि त्याच्यानंतर दादाजी माडेंबा आणि या लोकांनी सदरची कारवाई ही योग्यरित्या पार पाडलेली आहे।